बघा, एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% वाढवली व लगेच 50% कमी केली तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती, असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? दुकानदाराला झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती, असा प्रश्न. साधी आणि सोपी गोष्ट समजा, जी वस्तू दुकानदाराने त्या वस्तूची किंमत 50% वाढवली, ज्या वस्तूची किंमत 50% वाढवली आणि लगेच 50% वस्तूची किंमत कमी केली, त्या वस्तूची मूळ किंमत लेकरांनो लक्ष द्या, त्या वस्तूची समजा मूळ किंमत काय आहे, 100 रुपये आहे असं गृहीत धरा आणि पुढे चला. वस्तूची किंमत उदाहरणार्थ 100, मूळ किंमत असलेल्या या वस्तूची किंमत दुकानदारानं 50% वाढवली, म्हणजे 100चे 50% 50 होतात लेकरांनो. याचा अर्थ ती 100ची वस्तू त्यानं 150 रुपये याप्रमाणे विकली, 50% किंमत वाढवून. हे तुमच्या लक्षात आलं असावं. 100चे 50% 50 रुपये होतात, याचा अर्थ किंमत 50% वाढवली म्हणजे 100ची वस्तू 150त विकली याप्रमाणे. लक्षात घ्या. लगेच दुकानदारानं रिव्हर्स गिअर टाकला, लगेच वस्तूची किंमत 50% कमी केली. 100चे 50% म्हणजे 50, किंमत 50% कमी केली म्हणजे 100ची वस्तू आता इथं त्यानं 50 रुपयानं विकली. इथं 50% वाढ पहिल्या प्रकरणात, इथं 50% घट दुसऱ्या प्रकरणात. ह्या गोष्टी इथं प्राकर्षानं लक्षात घ्या. पहिली गोष्ट, 100ला 100 खालास, मग उरलं काय इथं? हे 2 शून्य याच्याकडे बरोबर पहा. या वरच्या 2 शून्यासाठी खालचे 2 शून्य खलास. आता 15 गुणीला 5 उरले फक्त या एकंदरीत क्रियेमध्ये. मग 15 5 75 रुपये हे झालं आउटपुट. वस्तूची मूळ किंमत 100 होती, हे अशा पद्धतीची उलाढाल करून वस्तूची मूळ किंमत बनली 75 रुपये. दुकानदाराला झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? तर वस्तूची किंमत लेकरांनो 100 होती, आता ही अशा पद्धतीची उलाढाल करून त्याच्या हातात 75 रुपये पडत आहेत. म्हणजे ही जर वजाबाकी केली आणि 100चा जर विचार केला तर 25% हा त्या व्यापाऱ्याला काय होतो, या प्रकरणामध्ये तोटा होताना दिसतो. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.